वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता आज येईल, उद्या येईल, काल येईल अशा पद्धतीने बातम्या येत होत्या, परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू होतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की व्यवस्थित पद्धतीने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या जून हप्त्यांसाठी 3 शासन निर्णय काढण्यात आलेले होते, 3 GR सुद्धा काढण्यात आलेले होते, परंतु आज अखेर भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे। संकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। लाडकी बहीण योजना पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे, कारण जून महिन्याच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे भरपूर बहिणींच्या मनामध्ये प्रश्न सुद्धा पडलेला होता की लाडकी बहीण योजना बंद झाली का। तर बघा लाडक्या बहिणींनो, त्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की पुढील अजून 4 वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, सुरळीतपणे सर्व बहिणींना पैसे सुद्धा मिळत राहणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा झालेले आहे। सरासरी सर्व बहिणींना 16,500 रुपये इतकी रक्कम विस्तांतर झालेले आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, त्या बहिणींना मागील पैसे सुद्धा विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु त्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर केले जातील। बघा काही बहिणी अशा आहेत की त्यांना पुढील हप्ते येत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाही। ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या बहिणींनी 1 मिनिट हा व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतर तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की मागील हप्त्यांचे पैसे तुम्हाला सुद्धा कसे मिळणार आहेत। परंतु जून महिन्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आलेली आहे। बघा भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज जून महिन्यासाठी म्हणजे जून हप्त्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे, परंतु जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार नाही, तो हप्ता 1500 रुपये प्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता 1 वाजून गेलेली आहे, तर बहिणींच्या खात्यामध्ये थेट जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, काही बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, म्हणजेच काही बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, त्यांच्या खात्यामध्ये आजपासून मागील महिन्याचा म्हणजेच मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहे। म्हणजेच मागील 2 हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होत आहेत। बघा आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, परंतु आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार नाही। त्यासाठी आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार नाहीत। ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये
बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आज फक्त जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही, त्यासोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा मिळणार आहे। त्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार होणार होते, त्याच्यापैकी आज पहिला टप्पा विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणीनं सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणीनं 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता 4 चाकी गाडीची आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल त्या बहिणींना 100% पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच ज्या बहिणींच्या घरामधील सदस्यांकडे 2 चाकी गाडी असेल, सायकल असेल, बैलगाडी असेल, अशा प्रकारची वाहने असेल त्या बहिणींना पैसे येतील। परंतु ज्या बहिणींच्या घरामधील सदस्यांकडे 4 चाकी गाडी असेल, ट्रक असेल, पोकलँड असेल, JCB असेल यांसारखी मोठमोठी वाहने असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्या बहिणींचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच लाडक्या बहिणींना योजनेमध्ये पात्र केलं जाणार आहे। परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, म्हणजेच वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल, 10 लाख रुपये असेल, अशा बहिणींना पैसे येणार नाहीत आणि या बहिणींना पुढील 4 वर्ष योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणीनं जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती तिसरी पात्रता नोकरीची आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असेल आणि तुम्ही जर या 2025 मध्ये शासकीय कर्मचारी म्हणून, कामगार म्हणून लागलेला असेल, सरकारी नोकरीमध्ये लागलेला असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही। पुढील 4 वर्ष योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही, कारण ही योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील किंवा लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत आणि पुढील 4 वर्ष योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींना जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता योजनांची आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यासोबत नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। त्यासोबत ज्या बहिणींच्या घरामधील सदस्यांकडे किंवा बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्या बहिणींना सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे। या सर्व बहिणींना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसलेले असतील त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। परंतु त्यांचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर आज पैसे मिळतील, उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर उद्या पैसे मिळतील, परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर परवा सुद्धा पैसे मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे। त्यामुळे सर्वात अगोदर गॅस कनेक्शनच्या पात्रता बघून घेऊयात। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सामणार आहे। बघा, गॅस कनेक्शनसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त पात्र असावा। जर तुमचा अर्ज अपात्र असेल, जर तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला असेल, तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही। सोबतच लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा। याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत कंपनीचा गॅस असेल किंवा कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तरी पण बहिणींना पैसे मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा
असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. आणि शेवटची म्हणजे चौथी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींच्या नावाने गॅस कनेक्शन असेल त्याच बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना पैसे मिळतील. परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत बहिणी असतील, ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी बसने प्रवास करत असतील, रेल्वेने प्रवास करत असतील त्या बहिणींसाठी ही योजना आहे. त्यांच्याच खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 3 कामे केलेली असेल त्यांनाच आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे. ते 3 कामे सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणीनं जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावं. ज्या ज्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल, आपली डीबीटी ऍक्टिव्ह केलेले असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे त्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर लिंक केलेला असावा. ज्या ज्या बहिणींनी मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्यांना पैसे मिळणार आहेत. आणि ज्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC केलेली असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहे. सोबतच आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज आमच्या खात्यामध्ये किती पैसे मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये विस्तार केला जाणार होता. परंतु राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला जून हप्ता 1500 रुपये विस्तार होणार आहे. गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच 2330 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील त्या बहिणींनी एक काम करायचं आहे. त्यानंतर त्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तार केले जाणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला 2 पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे. त्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही पर्याय तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिला पर्याय म्हणजे 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती तुम्ही तक्रार सुद्धा नोंदवू शकता. जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरलात तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येतील. आणि जो दुसरा पर्याय आहे तर तो दुसरा पर्याय म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवायची आहे की आम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाही. त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही सर्व पात्रतेमध्ये बसत असावेत तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणीनं आज दुपारी 1 वाजल्यापासून हे पैसे विस्तार होणार होते, तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं. तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा रायगड, चौथा जिल्हा सातारा, 5वा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा लातूर, 7वा जिल्हा नांदेड, 8वा जिल्हा बीड, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा हिंगोली, 11वा जिल्हा जालना आणि 12वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. बघा, या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार. उद्या 12 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे. सर्व बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं आज प्रमुख बँकांची निवड करण्यात आली आहे. जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा, याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक कॅनरा बँक, चौथी बँक HDFC बँक, पाचवी बँक इंडियन बँक, 6वी बँक भारत बँक, 7वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 8वी बँक ICICI बँक, सोबतच 9वी बँक इंडस बँक, 10वी बँक येस बँक, 11वी बँक IDBI बँक, 12वी बँक IDFC बँक, 13वी बँक पंजाब नॅशनल बँक, 14वी बँक पेटीएम बँक, 15वी बँक सिटी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, ॲक्सिस बँक असेल, युनियन बँक असेल, युको बँक असेल. बघा, लाडक्या बहिणीनं या प्रमुख बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे. त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे येतील, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये
खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येत असतात. त्यामुळे या सर्व बहिणींनी म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ पाहत असतील त्या सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड लिंक करायचं आहे. आणि ज्या बहिणी आपला व्हिडिओ पाहत नसतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगायचं आहे की आधार कार्ड लिंक करायचं आहे तरच पैसे मिळतील. बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही आधार कार्ड लिंक केलेलं आहे, परंतु लाडक्या बहिणीनं शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता. हे राज्य सरकारच्या निदर्शनास आलेले होते. त्यामुळे सरसकट 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा करण्यात आलेली होती. तर या छाननीमुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड अगोदर लिंक होते, तर या छाननीमुळे डिलिंक सुद्धा झालेले होते. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचे आधार कार्ड लिंक असेल त्यांना खटाखट पैसे येतील, ज्यांचे लिंक नसेल त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे. बघा सर्व गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे चालायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी सर्व कामे करतील, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतील त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार 40 ते 50 हजार रुपयांचं बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात देणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी 4 योजनांचे अर्ज लवकरच सुरू सुद्धा करण्यात येणार आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्या संदर्भात आपण राज्य सरकारकडून माहिती घेत आहे. आपल्यापर्यंत ती माहिती आल्यानंतर तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणार आहे. बघा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र.